नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। तर यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान, एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्यातील खासदार हा कसा पाहिजे हे आपण जिल्ह्यातील नागरिकांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग, काय नाव आपलं? नाव भीम कवडे। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? आम्हाला पाहिजे संदीपान भुमरे साहेब। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? जिल्ह्याचा खासदार कोणी बी बनवू, फक्त औरंगाबादचा विकास व्हायला पाहिजे। काय नाव आपलं? कुलकर्णी। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? भुमरे साहेब। का बनले पाहिजे? कारण कार्यकर्ते चांगले आमचे। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। हो। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? जिल्ह्याचा खासदार बनला पाहिजे म्हणलं तर कसं आहे, आता तर सध्याला थोडं जरा एकदा डिक्लेअर झालं तर त्यावेळेस तर संदीपान भुमरे। काय नाव दादा आपलं? शिवाजी शिल्लारकर। काय नाव? क्षीरसागर आहे। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, अफसर खान, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? सध्या तर भुमरे ठीक आहे ना। का बनले पाहिजे? आहे, नवीन कार्यकर्ता आहे, चांगला आहे आणि विशेष म्हणजे मोदीचा साहेबाचा माणूस आहे। संदीपान भुमरे बनले पाहिजे। भुमरे। काय नाव दादा आपलं? शिवाजी शिल्लारकर। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? संदीपान भुमरे। संदीपान भुमरे। का बनले पाहिजे? चांगलं आहे ते। संदीपान भुमरे बनले का? काय नाव आपलं? कैलास ठाकरे। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? संदीपान भुमरेच बनणार आहे। कारण त्यांच्या मागे जो बॅक सपोर्ट आहे तो खूप मोठा सपोर्ट आहे। कारण त्यांच्याकडे 4 आमदार आहे लेटेस्ट क्षेत्रचे, त्यांची वोटिंग पकडली तर ते निश्चित निवडून येणार आहे। क्या नाम आपका? राजू दास। आने वाले 13 मई को लोकसभा के इलेक्शन होने वाले हैं। तो उसमें इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, अफसर खान, संदीपान भुमरे जो उम्मीदवार खासदार के लिए खड़े रहने वाले, तो खासदार कौन बनना चाहिए? चंद्रकांत साहब ठहरे। क्यों बनने चाहिए? अच्छे आदमी है वो। चंद्रकांत खैरे, अफसर खान, संदीपान भुमरे, इम्तियाज जलील जो उम्मीदवार खासदार के लिए खड़े हैं, तो कौन खासदार बनना चाहिए? भुमरे बनना चाहिए। भुमरे। क्यों बनने चाहिए? अब देना उसको ये बारी को चांस, ये सबको देखे एक बार, उसको देखना। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, अफसर खान, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? श्री चंद्रकांतजी खैरे साहेब बनले पाहिजे। का बनले पाहिजे? का म्हणजे त्यांना सगळे खासदारकीचं दिल्लीचे सर्व ज्ञान आहे, कसं काय तिथून प्रोजेक्ट काय बनवून खेचून आणायचे ते त्यांना माहिती आहे सर्व। त्यांचा अभ्यास तगडा आहे, त्यामुळं त्यांना निवडून आणलं पाहिजे। इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे जो उम्मीदवार खासदार के लिए खड़े हैं, तो कौन खासदार बनना चाहिए? अब देखो ऐसा है, अभी तो बोल नहीं सकते उसके बारे में, लेकिन पड़ला भारी जो है चंद्रकांत खैरे का है। इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, अफसर खान, संदीपान भुमरे तर यामधून कोण बनलं पाहिजे? ते चॉईस नाही आहे, मग आता भुमरे साहेब यायला पाहिजे। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत जिल्ह्यामध्ये। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? भुमरे साहेब। कारण की आम्ही मोदीचे समर्थन, त्यामुळे BJP आमचा परिवार आहे, RSS आमचा संस्कार आहे, भगवा मेरी शान है, तिरंगा मेरी जान है और नरेंद्र मोदी हमारी अभिमान है। काय वाटतं कोण आलं पाहिजे? इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, अफसर खान, संदीपान भुमरे? हे बघा, कोण पण आलं इकडं तर चालतं, पण वरती मला पाहिजे फक्त मोदी, बाकी कोण नाही पाहिजे। BJP ओनली फॉर BJP तेच यायला पाहिजे। येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत। तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहेत। तर जिल्ह्याचा खासदार कोण बनला पाहिजे? चंद्रकांत खैरे।
का बनले पाहिजे? बनले पाहिजे आहे आमची. क्या नाम आपका? शेख जमाल. आने वाली 13 मई को इलेक्शन है लोकसभा के, तो उसमें इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान बुमरे ये उम्मीदवार खासदार के लिए खड़े रहने वाले, तो कौन खासदार बनना चाहिए? चंद्रकांत खेळ. क्यों बनने चाहिए? पुन्हा बहुत काम करतं. येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत जिल्ह्यामध्ये, तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान बुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे आहेत, तर कोण खासदार बनलं पाहिजे? आता जे आपलं सगळं हे चांगलं करतील त्यांना तर आपण येते. ज्यामधून कोण बनलं पाहिजे? इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान बुमरे. खरं साहेब बनले पाहिजे. का बनले पाहिजे? आपल्याला पहिल्यापासून चालते नाही खरं साहेब. काय नाव आपलं? माझा देशमुख. सर, येणाऱ्या 13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत जिल्ह्यामध्ये, तर त्यामध्ये इम्तियाज जलील, अफसर खान, चंद्रकांत खैरे, संदीपान बुमरे हे उमेदवार खासदारकीसाठी उभे आहेत, तर कोण खासदार बनलं पाहिजे? आता काय, आता जे काम करेल आपल्याला तो असा माणूस खासदार बनला पाहिजे. असं कोणी बिना कामाचं असलं तर ते खासदार बनून फायदा नाही आहे. NCSच्या माध्यमातून आपण जाणून घेतला जनमतांचा कॉल. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदर्श लाटे. आपण बघत आहात NCS न्यूज.